भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार युद्ध पेटलंय। ट्रम्प यांच्याकडून आणखी 25% टॅरिफची घोषणा केली गेली आहे। भारतावर आता एकूण 50% टॅरिफ लावला गेलाय। 50% टॅरिफ लावत ट्रम्प यांनी मनमानी केली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर आपली मनमानी करत बुधवारी रात्री भारतावर आणखी 25% प्रतिपूर्ती कर लादण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे। अमेरिकेच्या या मनमानीमुळे भारत अमेरिका व्यापार युद्ध पेटलंय। दोन्ही देशांत व्यापारी तणावही निर्माण झालाय। ट्रम्प यांच्या या मनमानीमुळे भारतावर आता 50% आयात शुल्क लादलं गेलंय। रशियाकडून तेल खरेदी करणं थांबवल्यामुळे भारताला हा मोठा आर्थिक फटका बसला असल्याचाही अमेरिकेचा दावा आहे। या नव्या निर्णयामुळे भारतीय उत्पादनांवर लागणारं एकूण शुल्क आता 50%वर पोहोचलंय। दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध आता आणखी ताणले गेलेले आहेत। याबाबतचे अधिक तपशील बघूयात। अमेरिकेत भारतीय वस्तू 50%नी महाग होतील। कापड, हस्तकला वस्तू, ऑटो पार्ट्स, अभियांत्रिकी वस्तू, कृषी उत्पादनांच्या किमतीवर परिणाम होईल। अमेरिकेतील ग्राहक भारतीय उत्पादने खरेदी करणं टाळू शकतात। अमेरिकन ग्राहक स्वस्त पर्याय शोधतील, ज्यामुळे भारतीय निर्यातीत घट होईल। भारताची निर्यात घटल्याने संबंधित उद्योगांमधील उत्पादनही कमी होईल। भारतात नोकऱ्यांमध्ये कपात किंवा नवीन नोकऱ्यांची निर्मिती थांबू शकते। निर्यातीत घट झाल्यास भारताच्या जीडीपीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। भारतीय कंपन्यांना नवीन बाजारपेठा शोधाव्या लागतील। भारत आणि अमेरिकेमधील राजनैतिक संबंधांवर ताणही येऊ शकतो। 50% टॅरिफमुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर मोठी आव्हानं उभी राहतील। भारताला व्यापार धोरण, राजनैतिक संबंधांमध्ये बदल करावे लागू शकतात।